बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारत भारतीय जनता पक्षाला धक्का दिलाय. ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आहे. या सरकारला दिलेला पाठिंबा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं काढून घेतलाय. मणिपूरच्या विधानसभेची सदस्य संख्या 60 आहे. बहुमताचा आकडा 31 आहे. भाजपचे 37 आमदार आहेत. राज्यातील सरकारला एक आमदार असलेल्या जेडीयू देखील पाठिंबा देत होता. तो आता काढून घेण्यात आलाय. गेल्या 2 वर्षापासून मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. 2 समुदायांमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या संघर्षामुळे मणिपूर सातत्यानं धगधगत राहिलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजप सरकार विरोधकांच्या रडारावर आहे. त्यातच आता मित्रपक्षानंच भाजपची साथ सोडलीय. भाजपकडे स्वबळावर बहुमत असलं तरी नितीश यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मणिपुरात भाजपचे 37 आमदार आहेत, तर एनपीएफचे 5, एनपीपीचे 7 आमदार आहेत. नितीश यांच्या जेडीयूचा 1 आमदार विधानसभेत आहे, तर काँग्रेसकडे 5, केपीएकडे 2 आमदारांचं बळ आहे. जेडीयूनं पाठिंबा काढला असला तरीही राज्यातल्या भाजप सरकारला कोणताही धोका नाही, पण याचे परिणाम केंद्रातील सरकारवर होऊ शकतात. नितीश यांचा पक्ष दबावाचं राजकारण करून बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊ शकतो. बिहारमध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. जेडीयूच्या मणिपूर प्रदेशाध्यक्षांनी एक अधिकृत पत्र जारी केलंय. आता मणिपुरात आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचं समर्थन करत नाही. आमचा एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासिर आता विधानसभेत विरोधी बाकांवर बसेल, असं प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय. सरकारचा पाठिंबा काढण्यामागचं कारण जेडीयूकडून सांगण्यात आलेलं नाही, पण याबद्दलची अधिकृत घोषणा काही तासांमध्ये होण्याची शक्यता आहे. आता यावर केंद्राच्या राजकारणात काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.